श्रीकर परदेशींच्या हाती पीएमपीएमएलची सूत्र येताच खालावलेली बस सेवा सुधारण्याची चिन्ह दिसतायत। परदेशींच्या पहिल्याच दिवशी पीएमपीएमएलनं विक्रमी 1,80,00,000 उत्पन्न मिळवलेलं आहे। पीएमपीएमएलच्या भवितव्यासाठी त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले। पारदर्शक कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीकर परदेशींनी पीएमपीएमएलची सूत्र हाती येताच जानेवारीपर्यंत 80% बसगाड्या रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतलाय। एवढंच नाही तर अधिकारांचं विकेंद्रीकरण करून त्यांनी लेखा आस्थापना, दैनंदिन कामकाज आणि बीआरटी सह इतर मार्गांसाठी असे 3 स्वतंत्र विभाग तयार केलेत। सध्या पीएमपीएमएलच्या केवळ 40%च गाड्या रस्त्यावर धावतात। परिणामी वाढलेला तोट्याचा भार तिकीटवाढीच्या माध्यमातून पुणेकरांवरच पडतोय। विशेष म्हणजे तोट्यात चाललेल्या पीएमपीएमएलला परदेशींनी सूत्र हाती घेताच एका दिवसात विक्रमी उत्पन्न मिळालंय। आमचं प्रथम टार्गेट आहे की जानेवारी अखेरपर्यंत किमान 80% बसेस रस्त्यावर आणणे आणि केवळ एका दिवसापुरता न आणता ते शाश्वत स्वरूपात किमान 80% बसेस रस्त्यावर दुरुस्त सुरक्षित पद्धतीने कशा राहतील आणि दरम्यान दोन्ही महापालिकांशी आमचा संवाद सुरू आहे की हे कायमस्वरूपी कसं ठेवता येईल। पुण्यातली ही सार्वजनिक व्यवस्था सुधारण्यासाठी परदेशींनी काही उपाययोजनाही केल्यात। एका महिन्यामध्ये आम्ही डेपोचं रँकिंग सिस्टीम सुरू करतोय की त्या डेपोने किती बसेस मार्गावर आणल्या, मार्गावर आणलेल्या बसेस किती ब्रेकडाऊन झाल्या ते पण मोजणार। त्या डेपोकडून त्या दिवसामध्ये किती पॅसेंजरची वाहतूक झाली, त्यांनी किती किलोमीटरचं रनिंग केलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या कंडक्टरनी त्या ड्रायव्हरनी किती उत्पन्न मिळवलं। त्याच्यामध्ये आमच्या निदर्शनास येईल की कोण ड्रायव्हर कंडक्टर चांगलं कामकाज करतायत आणि कोण ड्रायव्हर कंडक्टर हे हेळसांड करतायत किंवा काही अशा तक्रारी आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये काही कॅशची अफरातफर झालेली आहे। तर अशा सगळ्या गोष्टीवर देखील त्याच्यामधून नियंत्रण ठेवलं जाईल। 10 वाजता सुरू होणार आहे बस, तर 9:55ला बस तिथे लागली पाहिजे जेणेकरून नागरिकांना बसमध्ये बसता येईल। आणि ऑफबोर्ड तिकीटिंग, जर तिकीट घेऊन सगळे जर आत बसले तर मार्गावर जी गर्दी होते मग सगळ्यांचं तिकीट काढून होत नाही काही वेळेला, तर त्याच्यामध्ये देखील कलेक्शन वाढू शकतं, अशाही आम्ही सूचना दिलेत। पुणेकरांच्या टीकेची धनी ठरलेली पीएमपीएमएल श्रीकर परदेशींमुळे तरी काट टाकेल अशी चिन्ह सध्या दिसू लागली आहेत। दिलीप कांबळेचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड।